नमस्कार. कथाकथन 35. कथेचं नाव आहे स्पर्धा आणि स्पर्धा. स्पर्धा आणि स्पर्धा. एक मुलगा धावत धावत बागेत जातो, कारण बागेमध्ये त्याची आई बसलेली असते आणि तो आईकडे जातो आणि आईला कौतुकानं म्हणतो, मला 92% मार्क मिळाले. आईनं खुश व्हायला पाहिजे होतं, आईनं आनंदी व्हायला पाहिजे होतं, पण ती आपल्या मुलाला प्रश्न विचारते, तुझ्या मित्राला राजूला मार्क किती पडली सांग. स्पर्धा. बघा, स्पर्धा. 92% मार्क मिळाली आपल्या मुलाला. आईला आनंद व्हायला हवा होता, पण ती विचारते, तुझ्या मित्राला राजूला किती मिळाले. जर राजूला 90-91% पडले असतील तर आई खुश, बघ स्पर्धा, माझा मुलगा पुढे गेला. आणि जर राजूला 94-93% पडली असती, आई निराश, मग तो अभ्यास केला नाहीस. स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेमुळंच आज आपला स्वतःचा म्हणा, समाजाचा म्हणा, देशाचा म्हणा घात होत आहे. ह्या स्पर्धेमुळंच. एक कथा सांगतो तुम्हाला. आदिवासी 2 मुलं जंगलात फिरत आहेत आणि त्यांना विचारलं एकानं की समजा तुम्ही दोघं जंगलात फिरत आहे आणि जर यावेळेला अशा प्रसंगी जंगलात वाघ दिसला तर तुम्ही काय कराल. त्या आदिवासी 2 मुलांनी सांगितलं, हे पहा, आम्ही दोघंही वाघाशी लढू, वाघाशी संघर्ष करू. जगलो तर आम्ही दोघे जाऊ, मेलो तर आम्ही दोघे मरू. आता दुसरी 2 मुलं मुंबईमध्ये जंगलात फिरत आहे. त्यांनाही प्रश्न विचारला एका व्यक्तीनं, समजा अशा वेळेला जंगलात जर वाघ दिसला तर तुम्ही काय करा. तर मुंबईतला त्या 2 मुलांपैकी एक मुलगा म्हणतो, मी वेगात धावत सुटेल, धावत पळेल, जोरात जाईल, जिकडे रस्ता दिसेल तिकडे जोरात धावत जाईल. ती व्यक्ती म्हणते, अरे पण तुझ्यापेक्षा त्या वाघाचा वेग जास्त आहे, त्या वाघाचा वेग जास्त आहे, तुला तो पकडेल आणि खाईल. तो म्हणतो, वाघाचा प्रश्न नाही, मी माझ्या मित्राच्या पुढे गेलो की बस, मित्रापेक्षा मी जास्त वेगात धावलो पाहिजे. बघा स्पर्धा. म्हणजे मित्र मेला तरी चालेल, तो म्हणतो वाघ जास्त माझ्यापेक्षा धावतोय हे महत्त्वाचं नाही, मी फक्त माझ्या मित्रापेक्षा वेगात धावलं पाहिजे, माझा जीव वाचणार. वाघ कुणाला खाईल, माझ्या मित्राला खाईल. म्हणजे जिथे तिथे स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ. प्रत्येक ठिकाणी आपली संपत्ती कशी वाढेल, दुसऱ्याशी काय करतो, स्पर्धा करतो. आणि त्याच्यामुळे समाजाचा, आपल्या देशाचा म्हणा, आपल्या महाराष्ट्राचा म्हणा ऱ्हास होत आहे, प्रगती नाही. आत्ताचा ताजा सर्वे, 2025 सालाचा ताजा सर्वे तुम्हाला सांगतो. दरवर्षी जगामध्ये सर्वे होतो आणि हॅपीनेस देश कोणते, सुखी देश कोणते, त्यात पहिला क्रमांक आहे फिनलँड. फिनलँड लक्षात ठेवा. दरवर्षी सर्वेमध्ये त्याचा प्रत्येक वर्षी फिनलँडचा पहिला क्रमांक येतो. 8 वर्ष झाली जगामध्ये जे काही 240 देश असतील त्या देशामध्ये फिनलँड हा हॅपीनेस देश म्हणून, सुखी देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. नेपाळचा क्रमांक 92 क्रमांक आहे. पाकिस्तानचा सुखी देशामध्ये, नेपाळचा सुखी देशामध्ये, हॅपीनेस देशामध्ये 92 क्रमांक आहे. आणि पाकिस्तानचा सुखी देशामध्ये, हॅपीनेस देशामध्ये 109 क्रमांक आहे.
आणि आमचा इंडियाचा 2025 साली सर्वे केला, त्यात आपला 118 क्रमांक आहे सुखी देशामध्ये. का? प्रत्येकजण स्पर्धा करतो, त्याच्यापेक्षा मी सुधारलो पाहिजे, माझी संपत्ती वाढली पाहिजे, मी सुरक्षित राहिलो पाहिजे. बस समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा कोणी विचार करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून स्पर्धा करू नका, विचार करा, समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा विचार करा आणि देश सेवा करा. हीच अंतःकरणापासून सर्वांना माझी विनंती आहे. धन्यवाद.